मागील 6 महिन्यांपासून 2 गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार 29 सप्टेंबर 2024 पासून 2 NDPS गुन्ह्यातील फरारी आरोपी रवींद्र एकनाथ मोहिते हा अमृतधाम आडगाव शिवार नाशिक येथे आल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट 2ने सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीतील 2 गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रशांत महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केलेली आहे. NCNसाठी रोहनदानी नाशिक.